आज आपल्याला जायचा होता भेजगावला. तर हाय मित्रांनो, मी बोलतोय प्रेम. पहिले तर गावच्या बस स्टॉप कडे आलो. गाडी नव्हती भेटली तर युगल भाऊ सोडून दिला गोंडपिपरीला. गोंडपिपरीमध्ये आल्यानंतर आम्हाला माहित झाला का लाठीचे कोच दीपक भाऊ आलेले आहे म्हणून. पहिले तर दादाची भेट घेतलो. त्यानंतर मी आलो भाऊ बस स्टॉप मध्ये. बस पण लागून होती तर बसमध्ये बसलो. त्याच्यानंतर मी उतरलो होतो जुनासूरला. इथून काय भेजगाव होता 8 किलोमीटर. या मार्गाने जास्त तर गाड्या काही चालत नाही. पण त्यानंतर लिफ्ट भेटली गडीचुरल्यापर्यंत. सनसेट बघा किती क्यूट दिसतो. गडीचुरल्यावरून लिफ्ट मिळली भेजगाव पर्यंत. मग तिथून पैदल निघलो ग्राउंड कडे. 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर ग्राउंड वर पोहोचलो. आमच्या टीमचे आतापर्यंत इथं 3च प्लेअर पोहोचलो होतो. त्यानंतर मॅच चालू होती गोंडपिपरी वर्सेस काहीतरी मानोरा म्हणून. मानोऱ्यावर काहीतरी ऑब्जेक्शन टाकले होते. आमच्या टीमचं वेट होतं तर वेट द्यासाठी आलो. वेट झाल्यानंतर आमची मॅच होती. ते मॅच विन झालो होतो पण क्लिप काढायला नाही भेटला. हे आमच्या टीमचे पोरं. यांचे झाल्यानंतर आपल्याला मिळले होते आपले फॉलोअर. पहिले तर सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतलो. अंधार जास्त असल्यामुळे ते तर काही दिसत नाही आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ बघितलो मॅच. मग त्यानंतर आपल्याला मिळले होते आपले फॉलोअर. त्यांच्या सर्वांसोबत थोडा वेळ गप्पा मारलो. त्यानंतर आलो जेवण करायला. जेवण झाल्यानंतर 1-2 मॅच पाहिलो. झोप लागायला लागली होती तर झोपी गेलो न. काही वेळानंतरच होती भाऊ आमची मॅच. चिटअप करत असताना हे पुट्टे कसे हाय करतायत बघा बरं. त्यानंतर मॅच झाली. सेकंड राऊंड झाला. आता थर्ड राऊंड. पहिला मॅच आमचाच होता. पहिले तर येऊन किटअप उतरवलो. मॅच आहे म्हणल्या दर्शन किटअप पण केलो. तिसऱ्या राऊंडला आम्ही मॅच हारलो. टाइमपास न करता गावाला जासाठी निघलो. मी इथं काही एवढ्या रात्र आक्सापूरला जाणार नव्हतो. जाताना चांदापूर फाट्यावर नाश्ता करासाठी थांबलो. इथं काय एक नाही 2 टीम थांबून होते. एक आमची टीम आणि एक ज्यांना आम्ही हारलो ते टीम. चिवडा खालून कवटीला आलो. झोप लागून होती तर पहिले तर झोपी गेलो. मग सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो. तेजा सोडून दिला चांदापूर फाट्यापर्यंत. मग मी पण गाडीमध्ये बसलो ना गोंडपिपरी मध्ये आलो. प्रत्याचा बर्थडे होता तर लस्सी पदाले आणला. लस्सी पिऊन झाल्यानंतर गावला जासाठी निघलो. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.